सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळखला जाणाऱ्या बेलापूर मतदारसंघाचं विभाजन झाल्यानंतर विधानसभेची दुसरी निवडणूक पार पडते. कॉस्मोपॉलिटन शहर असलेल्या या मतदारसंघाची निवडणूक मोठी रंगतदार ठरणार आहे. ही निवडणूक पुढील 6 महिन्यांनी येणाऱ्या पालिका निवडणुकीचं चित्र स्पष्ट करणारी ठरेल. नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईक यांची गेली 20 वर्ष एक हाती सत्ता आहे. राज्यातील एक वजनदार राजकीय नेतृत्व असलेल्या गणेश नाईक यांचा सामना राष्ट्रवादीतून फुटलेल्या आणि भाजपमध्ये गेलेल्या मंदा म्हात्रे तसंच नवी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त असलेले शिवसेनेचे विजय नाहटा यांच्याशी आहे. या लढतीकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. लोकसभेत नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना बसलेला फटका बघता नाईक विधानसभेला काळजी घेताना दिसत आहेत. नवी मुंबईत केलेली विकास कामं यांचा आधार घेत नाईक आपला प्रचार करताना दिसत आहेत. शहरात 20 वर्ष न वाढलेला मालमत्ता कर आणि पाणीपट्टी, मोरबे धरण ही त्यांची जमेची बाजू आहे. हे शहर आंतरराष्ट्रीय बनवण्याचा ध्यास नाईक यांचा आहे. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणुकीत सामोरं जाणार. आम्ही कुठल्या पक्षाचं व्यक्तीचं नाव बदनाम करून किंवा घाणेरडे आरोप करून आम्ही लोकांकडे मतं मागणार नाही. म्हणजे मी स्वतः किंवा संदीप नाईक स्वतः या नवी मुंबईमध्ये केलेला विकासच त्या ठिकाणी जनतेला आमच्या बरोबर येण्यासाठी एक प्रकारचं प्रेमाचं एक वातावरण निर्माण करेल. तर गणेश नाईक यांचे विरोधक घराणेशाही आणि भ्रष्टाचार हे मुद्दे घेऊन लढतायत. मुंबईत खूप काम करण्यासाठी आहे. इथे एकही नेत्यांकडे विजन नाही. इथे नवीन नवीन प्रकल्प यायला पाहिजे होते. आज ऊर्जा प्रकल्प आला असता तर निश्चित आज 4 घरामध्ये जास्त लाईट कमी दराने गेली असती. तर माजी IAS अधिकारी असलेले महापालिकेचे माजी आयुक्त विजय नाहटा शिवसेनेकडून लढतायत. नाईक दाखवत असलेली कामं मी आयुक्त असताना केलेली कामं आहेत, त्यामुळे नवी मुंबईत झालेली विकास कामं मीच केली आहेत असं नाहटा सांगतायत. पालिकेतील टक्केवारी आणि FSI प्रकरणी केलेली फसवणूक हे त्यांच्या प्रचाराचे मुद्दे आहेत. LLB आहे, मी IAS ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे. माझं काम सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि मला कोणीच शत्रू नाही. त्यामुळे त्याचा फार मोठा फायदा या सुशिक्षित वर्गाच्या मतदानामध्ये मला होणार आणि मला कुठलीही अडचण निवडून येण्यामध्ये दिसत नाही. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या लढतीत काँग्रेसचे नामदेव भगत आणि मनसेचे गजानन काळे यांना किती मतं मिळतात हे विजयाच्या गणितात महत्त्वाचं ठरणार आहे. स्वाती नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नवी मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.